गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टला. लेट्स गो. हे चाका सारी का कुठे आहेत? आम्ही निघालो ब्रेकफास्ट करायला सगळे. शरण्य इज हॅव्हिंग पाव विथ चिकन स्ट्यू. येस, खातो तर आवडलं. हे नाही तू खा. आणि काय आणलंस बघू? एक, दोन आणि 3 प्रकारचे ऑमलेट. हा मशरूम चीज चिली ऑमलेट. हा काय सनी साईड आणि डबल फ्राय. व्हेज डे असल्यामुळे मी गोवन टोमॅटो भाजी अशी काहीतरी आहे यांची विथ पाव आणि छोले भटुरे आणि हे व्हेजिटेबल बाव आहेत. मीठने खास बर्फ मावला आहे आणि तो आईस कॉफी बनवतो. चला स्विमिंगला. रे वा कॉस्ट्युम दाखव तुझा. आणि निसर्ग आहे खरंच. काय निसर्ग आहे. निसर्ग म्हणजे नेचर आहे. वा चलो. मी आता तू आमचेच कपडे सांभाळ. हो नक्की. ए शेरू इथे बघ. मामाकडे बघ. 1 2 3 गो. पाण्यात पोहलो वगैरे मजा केली आणि आता आम्ही जेवायला आलो आहे फिशरमन्स वॉफला. मासे आपल्याला तळून देणार आहे. वा कोणता पाहिजे सांग त्यांना. सोडक फ्राय. ओ गॉड. खालचा आपण मासा सिलेक्ट केला आणि मग आता हे पोहे आणि कालामध्ये आणि माझं हे व्हेज लोटस रूट कॅफ्रियल गोवा स्पेशल फिश अँड चिप्स. शरण्यने इतके मासे खाल्ले त्याला इतकं आवडलं ना. हे पोर्क चोरिझो पुलाव. पोर्क चोरिझो पुलाव अतिशय उत्तम. सॉसेज पुलाव सगळ्यात सुंदर डिश आहे गोव्यातली. इज हॅव्हिंग गोवन फिश करी. माय बेस्ट. मला असंच काहीतरी खायचं. जेवून मग आम्ही इथे गोव्याचा फेमस पारा रोडला आलो होतो. जस्ट एक चक्कर मारली. त्यानंतर मग पुन्हा हॉटेलला गेलो आणि मग हॉटेलमधल्या या बगीमध्ये बसण्याची एक वेगळीच मजा असते. किती जवळच होत्या रूम्स तरी पण आपल्या बगीसाठी थांबा, बगीतून फिरा, मजा. कितनी पूल टेबल सेट केलेलं आहे. तर काय तासभर आम्ही हलत नाही. चलो गेम ऑन. शरण्य बुक्स बघतोय आणि मैत्राचं पॉटरी चालू आहे. हा विंटेज कार आहे ना. त्यानंतर संध्याकाळी आम्ही हॅपी हबमध्ये बॅडमिंटन खेळलो. बऱ्याच वर्षानंतर मी सुद्धा बॅडमिंटन खेळले. मजा आली. जवळजवळ 6 ते 8 वाजेपर्यंत आम्ही सगळं खेळत होतो. त्यानंतर आम्ही निघालो जेवायला आणि जेवायला आम्ही इकडे आलो ब्रिटोजमध्ये. अद्वैतला लॉबस्टर खायचा होता. सो मैत्रा तिचं आवडतं काम करते. हे आहे व्हर्जिन मोहितो. हे काय आहे? हां शँग्रिया. येस. दिस इज पायनॅपल मिंट कूलर पॅशन फ्रूट आईस टी. वगैरे काढलं. ये सिलेक्ट केलेला लॉबस्टर आलेला आहे. पोटभर जेवलो मस्त आणि मग निघालो.
चालायचे वांदे होते सगळ्यांचे, एवढं जेवले होते सगळेजण. अद्वैत अरे तो मीच राहिला तिकडे, तो नाही जाणार अजिबात. बाय. ब्रेकफास्टला चाललं. अभिषेक आणि चाका झोपलेत, त्यांना ब्रेकफास्ट नाही करायचा. आज लास्ट डे आहे गोव्यातला. हा, तू काय खाणार आहेस शरण्या? पप्पा कलिंगड द्यायच, कलिंगड हवंय त्याला. हां ते बघ. हां हां बनाना हवा, बनाना. पप्पा पपई नाही खाणार तो. बनाना हवा. आज आमचा गोव्यातला शेवटचा दिवस आहे. सो आम्ही हॉटेलमध्येच चिल करणार आहोत. आत्ता इकडे आम्ही फोटोशूट चालू आहे आमचं, असंच फोटो वगैरे काढतो आहे. बाजूला गार्डन होतं, तर मुलं जरा खेळत वगैरे होती. आणि आईला शरण्य पळवतोय, आईला धावायला लावतोय तो. सगळेजण आम्ही ब्रेकफास्ट करून आलो आणि आता सगळेजण गेलेत स्विमिंगला. आधीच गेलेत. मी थांबले होते कारण व्योमला मी झोपवत होते. आता व्योम झोपला आहे, त्याच्याकडे सारी काकू थांबली आहे आणि मी चालले स्विमिंगला. आम्ही आता आज पूर्ण दिवस इथे क्लब महिंद्राच्या रिसॉर्टमध्येच आहोत. ॲक्च्युली क्लब महिंद्रा रिसॉर्ट हे गोव्याचं इतकं छान आहे की इकडे बाहेर जाण्याची गरजच नाही. इकडे यांचे स्विमिंग पूलच मला वाटतं 5 आहेत आणि रिसॉर्टसारख्या स्लाईड्स वगैरे आहेत. आणि आत्ता हे लोक लेझी रिव्हरमध्ये गेलेत, तुम्हाला दाखवते. लहान मुलांचं बेबी पूल वेगळं आहे, मोठ्या माणसांचं मोठं पूल आहे, त्यानंतर स्लाईड्स आहेत, लेझी रिव्हर आहे, वॉटरफॉलवालं एक वेगळं आहे. हाय हॅलो. मला नाही आवडत लेझी रिव्हर. चाका कुठे आहे? सारी काकू थांबली आहे. हे वॉटरफॉलवालं आहे. हॅलो. मैथिलीने दिला तर. खूप सुंदर केला ह्यांनी परिसर, अगदी सुंदर. छान आहे पण छान वाढवलं. ऍक्च्युली क्लब महिंद्राचं लँडस्केपिंग खूप छान केलं त्यांनी सगळ्या रिसॉर्टला. त्यांचं बघ काय चाललं. स्विमिंगचे सगळे कपडे मिळतात इकडे. हो, विसरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे छानपैकी पोहता पोहता तुम्ही खायला मागवू शकता. इथे सर्विंग काउंटर आहे. दारू, ज्युसेस, पिझ्झा सगळं मिळतं. शरण्य कुठे? अभिषेक पप्पा कुठे आहेत? पप्पा कुठे आहेत? आम्ही सगळे पप्पा आणि शरण्याला शोधत होतो आणि हे लोक इकडे बसले. पप्पा आणि शरण्य हे पण बसले. काय नाही होत का? ठीक आहे. काय झालं? तू घेऊन जाणार आहे? हा, रक्षाबंधन खूप लांब आहे. बड्डे येतो ना पण. हा व्यक्ती इथे लेझी रिव्हर मध्ये पण काम करतोय. हाय बाबी, याने गरम गरम तू केलेली आहे माझ्या भाभी. गेला 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 कामावर गेला. अभिषेकने एवढी रिस्क घेतली आहे ना, फोन इतका पाण्यात घातला ना, माहिती नाही घरी जाऊन काय होणार आहे फोनचं. स्विमिंगला जाऊन आलो, सगळ्यांना खूप भूक लागली होती. कुणाला तिथे डायनिंग एरियापर्यंत जाण्याची ताकद नव्हती. मग आम्ही रूमवरच सगळं मागवून घेतलं आणि मग छानपैकी जेवलो, मग झोपलो.
मग परत संध्याकाळी आम्ही आज हॅपी हबमध्ये गेलो. ओ हो, आई आणि मुलगी. काय पंखा अडकला? पप्पा आणि मी. ते खेळतायत इथे. पॉटरी पण चालू आहे. वाव रे वा. बाबा आणि मुलगा. रे वा, बाजूला मार ना, बाजूला मार, बाजूला मार. व्योम, शरण्य आणि रेवा या तिघांना स्पेशली सेम नाईट सूट आणला होता. चाका मसाज घेतोय आणि मसाज घेता घेता मस्त झोप काढतोय. येतोय मीच येतोय. चला, ट्रिप संपली आहे. आता आम्ही चाललोय आमच्या रूमवर आणि उद्या सकाळी निघायचंय. आम्ही आता निघतोय. आम्ही गेल्या वर्षी सुद्धा इथे आलो होतो आणि आम्ही मला वाटतं दरवर्षी येतच राहू, कारण गोवा म्हणजे सुंदर जेवण आणि क्लब महिंद्रा ॲसोनोरा, ब्युटिफुल कॉम्बिनेशन. अख्खा पाळणा नको घेऊस, फक्त वरचं घे ना. अख्खा पाळणा राहतो हॅरियरमध्ये. चलो, बाय बाय ॲसोनोरा गोवा. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. इथून आता 7 तासावर खेड आहे, सो आम्ही निघालो आहे खेडसाठी. आम्ही आलेलो आहोत हॉटेल साई रिसॉर्ट. शरण्य, तुझी चप्पल कुठे आहे? शरण्याची चप्पल मॅड आहे. हॉटेल चांगलं होतं. मेन म्हणजे आपल्याला स्वच्छ पाहिजे, सो स्वच्छही होतं. तर इकडे फक्त स्टे होता. आम्ही झोपलो, आराम केला आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 9 वाजता निघालो. आता पुन्हा 5 तासावर मुंबई, पण त्यामध्ये मग आता लंच. आमचं घर इकडून आहे 1.5 तासावर. 1 तासावर हां. पण आम्ही सकाळी ब्रेकफास्ट न करताच निघालो आहे. त्यामुळे आता आम्ही लंचसाठी इकडे गो ग्रीन म्हणून एक आहे, अगदी हायवेला लागूनच, कर्नाळ्याच्या पुढे. इकडे आम्ही जेवायला आलो आहे. वाजला आहे आता 1:15. माझं बाळ, मी व्लॉग शूट करते. सुंदर आहे. आपण इकडे फोटो काढायचं आता. ग्रुप फोटो आपला बाकी आहे. ओके, आता आम्ही निघतो इथून. आमची ही ट्रिप खूप छान झाली आहे, एकदम अविस्मरणीय ट्रिप. ह्याच्या एवढी मजा आम्ही यापूर्वी कधीच केली नव्हती असं आम्हाला वाटतं आहे. काही काही ठिकाणी तर मी व्हिडिओसुद्धा घेतले नाही आहेत, कारण इतकी मजा चालली होती. हो, झालं. कारण इतकी मजा चालली होती की आमचा फोन कुठे आणि आम्ही कुठे. सो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही घरी चाललो आहे. आता गो ग्रीनमधून निघतो. हे गो ग्रीन हे जे हॉटेल आहे, पॅन्ट्री. पण तिकडे गो ग्रीन काय आहे मग? अच्छा, गो ग्रीन इज अ थीम आणि हॉटेलचं नाव आहे पॅन्ट्री. सो हे हॉटेलमध्ये आम्ही इथे थांबलो होतो या स्पॉटवर. खूप छान होतं, खूप सुंदर आहे, सगळंच छान आहे. इवन वॉशरूम पण खूप छान होतं. इथे झाडंसुद्धा विकायला आहेत, ती पण खूप छान छान केली आहेत त्यांनी. हां, नको, वॉशरूमचा ब्लॉग करायला सांगते. 1 मिनिट. हा वॉशरूम. ओ वाव, अभिषेक, हे असं छान आतमध्ये वॉशरूम केलेलं आहे. नको अभिषेक. बेसिकली कॉन्सेप्ट खूप छान आहे यांची. अशी आमची ही गोव्याची ट्रिप खूप छान झाली. आम्ही सगळ्यात शेवटी इकडे आज ग्रुप फोटो काढला. आम्ही गोव्यात कुठेही फार फिरायला गेलो नाही, म्हणजे आम्ही फक्त जेवायला बाहेर फिरत होतो तितकंच. म्हणजे गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला आम्ही आणि आमच्या रिसॉर्टचा. सो खूप मजा केली या पिकनिकला. आपण भेटूया
पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.